नमस्कार मित्रांनो, नर्सिंग एक ईश्वर सेवा मी आरोग्यदूत या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। मित्रांनो, तुम्ही जर माझ्या आता चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार MSN मधला GNM सेकंड इयर इम्पॉर्टंट क्वेश्चन मायोकार्डियल इन्फेक्शन बघूया। त्याच्या डेफिनेशन वगैरे सगळं आपण बघणार आहोत। त्याची डेफिनेशन आहे हृदयरोधनाच्या आर्टिओस्क्लेरोसिसमुळे रक्ताभिसरण अतिसंत होते, तसेच रोहिण्यांच्या भिंती आतील बाजूने खडबडीत झाल्यामुळे रक्त गोठण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन रक्त साकळण्याची शक्यता वाढते। अशा रीतीने जर रक्त साकळले गेले असेल त्यास कोरोनरी थ्रोम्बोसिस असे म्हणतात। या रक्त साकळण्यामुळे जर हृदयरोधनाची एखादी शाखा पूर्णपणे बंद झाली तर पुढील भागाला शुद्ध रक्ताचा पुरवठा न झाल्यामुळे अन्न व ऑक्सिजन न मिळाल्यामुळे तेथील पेशी ज्या आहेत त्या मरण पावतात व त्या कुजतात। त्याला मायोकार्डियल इन्फेक्शन असे म्हणतात। हृदयरोधनाच्या आर्टिओस्क्लेरोसिसमुळे काय होतं, रक्ताभिसरण अतिसंत होतं, तसेच रोहिण्यांच्या भिंती आतील बाजूने खडबडीत झाल्याने रक्त गोठण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होऊन रक्त साकळण्याची शक्यता वाढते। अशा रीतीने जर रक्त साकळले गेले तर त्यास कोरोनरी थ्रोम्बोसिस असे म्हणतात। या रक्त साकळण्यामुळे काय होतं तर जर हृदयाची एखादी शाखा पूर्णपणे बंद झाली तर पुढील भागाला जो आहे तर शुद्ध रक्ताचा काय होतं, पुरवठा न झाल्यामुळे अन्न व ऑक्सिजन न मिळाल्यामुळे मिळत नाही, तेथे पेशी मरण पावतात व त्या कुजतात। त्याला मायोकार्डियल इन्फेक्शन असे म्हणतात। तर हृदयरोधनाची मुख्य शाखा बंद झाली तर हृदय त्याचे कार्य करण्यास असमर्थ ठरल्यामुळे रोगी मृत्युमुखी पडतो। जर लहानशी शाखा बंद झाली तर मात्र कुजलेल्या पेशींची विल्हेवाट लावली जाऊन व त्या ठिकाणी फायब्रस टिश्यू तयार होतो व रोगी बरा होतो। हा फायब्रस टिश्यूंचा वर्ण लहानसा असेल तर हृदयाच्या कार्यामध्ये विशेष असा अडथळा न आल्यामुळे रोगी पूर्ववत आयुष्य आहे ते पुढे जगू शकतो। पण जर व्रण आहे तो जर मोठा असेल तर हृदयावरील ताण वाढल्यामुळे पुढे रक्तसंचामुळे हृदय दौर्बल्य, कंजेक्टिव्ह हार्ट फेल्युअर येऊन रोगी परावलंबी होतो। त्याचे साइन अँड सिम्पटम्स कुठले आहेत तर याची सुरुवात काय होते तर अचानक होते, कोणत्याही वेळेस व कोणत्याही अवस्थेत होते। उदाहरणार्थ दिवसा किंवा रात्रीही होऊ शकते, चालत असताना, बसलेले असताना, विश्रांती घेत असताना किंवा झोपेत देखील अशी अवस्था येऊ शकते। पूर्वी अंजायना पेक्टोसचे झटके आलेले असेल असे नाही, काहींना झटके आलेले असतात तर काहींना झटके आलेले नसतात। छातीमध्ये काय होतं, अचानक वेदना सुरू होतात। या वेदना अतितीव्र स्वरूपाच्या व सहन होण्यासारख्या असतात तर काही वेळेस सौम्य स्वरूपाच्याही असतात। काही वेदनांची सुरुवात छातीमध्ये स्टर्नमच्या मधल्या भागात मागील बाजूस होते व त्या माने डाव्या वेदना अतिसौम्य असल्यामुळे अपचनाची तक्रार असल्याचे समजून दुर्लक्षित केले जातं। म्हणजे काय होतं, या वेदना अतितीव्र स्वरूपाच्या व न सहन होण्यासारख्या असतात। जर काही वेळेस सौम्य स्वरूपाच्याही असतात, काही ज्या वेदना आहेत, काही वेदनांची सुरुवात स्टर्नमच्या मधल्या भागात मागील बाजूस होते व त्या मानेत डाव्या वेदना अतिसौम्य असल्यामुळे अपचनाची तक्रार असल्या म्हणजे इंडायजेस्ट झालं किंवा ॲसिडिटी झालं असं समजून दुर्लक्ष केले जातात। ठीक आहे, या हातामध्ये पसरतात त्यामुळे रोगी हातामध्ये मुंग्या आल्याची, हात जड झाल्याची तक्रार करतो। अंजायना पेक्टोसच्या वेदनांपेक्षा या वेदना दीर्घकाळ टिकतात व त्याची जाणीव किती दिवस जी आहे ती टिकून राहते। वेदनांच्या बरोबर मळमळ असते, उलट्याही होतात, काही वेळेस धाप लागते। त्याच्यानंतर अतितीव्र स्वरूपाचा झटका असल्यास वेदना अतितीव्र व सहन होण्यासारख्या असतात, त्यामुळे रोगी तळमळत सहन न होणाऱ्या असतात। ठीक आहे, इथे थोडं करेक्शन करा। ज्या वेदना असतात त्या अतितीव्र असतात व सहन न होणाऱ्या असतात, त्यामुळे रोगी तळमळत असतो, तो अतिशय अस्वस्थ असतो, भरपूर घाम येतो रोग्याला, उलट्या होतात, त्वचा ही ती थंडगार पडते, फिकी दिसू लागते, नाडीची गती टॅकीकार्डिया होऊ शकतो। ठीक आहे, तिचा दान एकदमच कमी होतो, एक रक्तदाब स्वाभाविक ब्लड प्रेशर आपलं आहे ते स्वाभाविकतेपेक्षा खाली जातो, निलंग अवस्था येते। ठीक आहे, रोगी शॉकमध्ये जाऊन बेशुद्ध होतो व त्यातच त्याचा अंत होतो। काही वेळ सुरुवातीची चिन्हे लक्षणे अगदी सौम्य स्वरूपाची दिसतात व नंतर त्याची तीव्रता वाढून जाऊन हृदय अकार्यक्षम बनते व त्यातच रोगी दगावतो। आता इतर लक्षणे काय आहेत तर रोगी काय आहे, चिंतातूर दिसतो, पोटफुगी, ॲब्डोमिनल डिस्टेन्शन असते, छातीमध्ये मध्यभागी जाड वाटते, उचक्या लागतात, छातीमध्ये धडधडते, गुंगी येते, रोगी गोंधळलेला कन्फ्युजन असतो। स्टेथोस्कोपच्या सहाय्याने जेव्हा छातीची तपासणी केली असता हृदयध्वनी हा मंद व दुरून आल्यासारखा ऐकू येतो, हृदयाची गती वाढलेली असते। त्यानंतर सिस्टालिक मर्मर ऐकू येतं। दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी पेरिकार्डियम आवरणाच्या घर्षणाचा आवाज ऐकू येतो। त्यानंतर तिसऱ्या दिवशी रोग्यात 30 डिग्री ते 39 डिग्री सेंटीग्रेड इथं 30
आहे 38 डिग्री जे आपण म्हणतो ना टेम्परेचर, तसं 39 डिग्री सेंटीग्रेड इतका ताप असतो व 4 ते 7 दिवसापर्यंत टिकून राहतो. 380 झालं आहे ते 30°8 आहे. 38 डिग्री सेल्सिअस आहे ते. त्यानंतर कारणं कोणती आहेत? अतिजेवण, ठीक आहे, विशेषतः अति तेलकट तुपकट मसालेदार पदार्थ, व्यायामाचा अभाव, बैठे काम, आर्टिओस्क्लोरोसिस, कोरोनरी थ्रोम्बोसिस, मानसिक ताण आहे, सतत वाढलेला रक्तदाब आहे, रक्तातील चरबी वाढण्याची प्रवृत्ती आहे, स्थूलपणा आहे. त्यानंतर धूम्रपान, मद्यसेवन व तंबाखू खाणे आहे. आता रोगाची वाटचाल व रोगाचे भवितव्य काय ह्याच्यामध्ये? तर काही रोगांना इतका तीव्र स्वरूपाचा झटका येतो की काही तासातच त्यांचा अंत होतो, ते एक्सपायर होतात. किंवा काही रोगांना इतका सौम्य स्वरूपाचा झटका येतो की वेदनांची जाणीव होत नाही, कधी झटका येऊन गेला हे कळतच नाही. परंतु ECGमध्ये झालेल्या बदलावरून समजून येते की कधीतरी या रोग्याला हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला आहे, ठीक आहे, ज्याला आपण हार्ट अटॅक असं म्हणतो. काही रोगांना आलेला झटका हा मध्यम स्वरूपाचा असतो व त्यांना बरे करण्यासाठी किती काळ लागेल व त्याचा काही विपरीत परिणाम हे काही नाही आहे, किती म्हणजे त्यांचा काही विपरीत परिणाम होतील हे सांगता येत नाही. त्यानंतर कॉम्प्लिकेशन ह्याच्यामध्ये काय दिसतात? तर लवकर दिसणारे विपरीत परिणाम, ठीक आहे, कोणते कोणते आहेत? अर्थामियाज म्हणजे झटका, अर्थमायसिस म्हणजे झटका आल्यापासून काही तासातच विपरीत परिणाम दिसतात. हे परिणाम इन्फेक्शन कुठे आहे व कितपत आहे यावरून अवलंबून असतं, ठीक आहे, यावरून अवलंबून असतात. उदाहरणार्थ ॲट्रियल फिब्रिलेशन, ॲट्रियल फ्लक्टर, व्हेंट्रिक्युलर फिब्रिलेशन इत्यादी. त्यानंतर कार्डिओजेनिक शॉक, त्याच्यामध्ये सिस्टोलिक रक्तदाब 90 म्हणजे हे असतं ना सिस्टोलिक जो आपला रक्तदाब असतो तो आहे तो 90 मिमीच्या खाली असतो. ॲसिडोसिस असते, रोगी एकदम थंडगार लागतो, लघवी कमी प्रमाणात तयार होते किंवा अजिबात तयार होत नाही. त्यानंतर मज्जासंस्थेची लक्षणं दिसतात, रोगी चिंतातूर दिसतो, अँझायटी असे दिसतो त्याला असते, उदास दिसतो, त्याचे मानसिक संतुलन बिघडते, गर्भगैल झालेला गुंगीत आल्यासारखं कार्डियक फेल्युअर होते, गर्भगैल झालेलं हे कॉम्प्लिकेशन असतात. आता हृदयदौर्बल्य, डाव्या जवनिकेचे म्हणजे हृदयदौर्बल्य, डाव्या जवनिकेचे हृदयदौर्बल्य किंवा कंजेस्टिव्ह. त्यानंतर पॅप्युलरी मसल्सना इजा होते, ते तुटतात. एम्बॉलिझम, पल्मोनरी एम्बॉलिझम किंवा सिस्टेमिक आर्टियल एम्बॉलिझम असते. कार्डियक रप्चर म्हणजे इन्फेक्शन खूपच मोठ्या प्रमाणात, हे आपण दुष्परिणाम बघतोय. इन्फेक्शन खूपच मोठ्या प्रमाणात असेल तर आतील दाबामुळे हृदयाचे सर्व स्तर फुटून रक्त बाहेर पडते व रोगी तात्कालिक मृत्यू. कोणते कॉम्प्लिकेशन्स आहेत ते आपण ह्याच्यामध्ये बघतोय. तर हृदयदौर्बल्य म्हणजे डाव्या जवनिकेचे हृदयदौर्बल्य किंवा कंजेक्टिव्ह हृदयदौर्बल्य. त्यानंतर पॅप्युलरी मसल्सना इजा होते, ते तुटतात, ठीक आहे. त्यानंतर एम्बॉलिझम, पल्मोनरी एम्बॉलिझम, सिस्टेमिक आर्टियल एम्बॉलिझम. कार्डियक रप्चर म्हणजे इन्फेक्शन खूपच मोठ्या प्रमाणात असेल तर काय होतं, आतील दाबामुळे हृदयाचे सर्व स्तर फुटून रक्त बाहेर पडते व रोगी तात्कालिक मृत्यू पावतो. त्यानंतर उशिरा दिसणारे विपरीत परिणाम व्हेंट्रिक्युलर ॲन्युरिझम आहे, पोस्ट मायोकार्डियल इन्फेक्शन सिंड्रोम, शोल्डर हँड सिंड्रोम. नचालीच्या वेळेस म्हणजे वेदना होतात, विशेष करून डावा खांदा व हाताला सूज देखील असते. उशिरा दिसणारे विपरीत परिणाम व्हेंट्रिक्युलर ॲन्युरिझम, पोस्ट मायोकार्डियल इन्फेक्शन सिंड्रोम, शोल्डर हँड सिंड्रोम असतात आणि खांद्याचा सांधा आकडतो. त्यानंतर आहे औषधोपचार, परिचारिक उपचार. तर पूर्वी मायोकार्डियल इन्फेक्शन झालेल्या रोगांमध्ये मृत्यूचे प्रमाण खूपच होते. हल्लीच्या काळात निरनिराळ्या अद्ययावताच्या उपकरणाने सज्ज असे सेंट्रिक कोरोनरी युनिट्स निघाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी झालेलं आहे. तर तत्कालीन करायचे उपचार काय आहे? तर मायोकार्डियल इन्फेक्शनच्या रुग्णांना सुरुवातीचे काही दिवस तत्कालीन उपचारासाठी इन्सेंटिव्ह कोरोनरी केअर युनिटमध्ये ठेवले जाते, ICU ज्याला आपण म्हणतो ते. तर रोग्यास आणल्याबरोबर मॉनिटर जोडून ठेवावेत, त्यामुळे आपल्याला सतत ECG व पल्स दिसत असेल. जे मॉनिटर आहे त्याच्यावरती ECG आणि पल्स दिसत राहते. तसेच त्यामध्ये थोडासा जरी स्वाभाविक बदल झाला तरी ताबडतोब निदर्शनास आपल्याला येतो. त्यामुळे तत्कालीन उपाय करता आल्यामुळे रोग्याचा जीव वाचवता येतो. या युनिट्समध्ये रक्तदाब पाहण्यामध्ये स्पिग्नोमॅनोमीटर रोग्यास बांधूनच ठेवता येते. सक्शन ॲपरेटस, ऑक्सिजन सिलेंडर, इंट्राव्हेनस व व्हेनस सक्शनची तयारी, तसेच ट्रॅकिल ट्यूब घालण्याची सोय, कार्डियक रेसिस्टेशनची व्यवस्था व योग्य कर्मचारी वर्ग या सर्व सोयी असल्यामुळे कोणत्याही गोष्टीसाठी धावपळ, गडबड, गोंधळ न होता सर्व काही सुरळीतपणे झाल्यामुळे रोगी बरा होण्यास मदत होते. वेदना कमी करण्यासाठी 100 मिलीग्राम पेथाडीन किंवा 15 मिलीग्राम मॉर्फिनचे इंजेक्शन त्वचेखाली टोचावे. अर्ध्या तासात जर वेदना कमी झाल्या नाहीत तर इंजेक्शन परत आपल्याला रिपीट करायचं आहे. उलट्या होत असेल तर तेव्हा त्याचे दुष्परिणाम,
टाळण्यासाठी इंजेक्शन मॉर्फिन बरोबर इंजेक्शन ट्रिफ्लुमोझाईन 10 मिलीग्राम द्यायचं आहे. त्याच्यानंतर वेदना अतिशय तीव्र स्वरूपाची असेल तर इंजेक्शन मॉर्फिन हे अतिशय सावकाशपणे नेलेतून द्यायचं आहे. 5% एक्स्ट्रोज नेलेतून द्यायचं आहे, म्हणजे IV द्यायचं आहे आणि सावकाश चालू ठेवायचं आहे. निलंगाव असेल तर ऑक्सिजन सुरू करायचं आहे. त्यानंतर दवाखान्यात दाखल केल्यानंतर इलेक्ट्रोलाइट्स, मूत्रपिंडाचे कार्य, कार्डियक एन्झाईम या ब्लड टेस्ट करायचे आहेत किंवा ब्लड घ्यायचं आहे त्याच्यासाठी. रोगाच्या सुरुवातीस अगदी झोपवूनच ठेवायचं आहे. त्याच्या प्रकृतीतील सुधारणेनुसार किती दिवस झोपून ठेवायचे हे ठरवावे. परंतु झोपून राहिल्यामुळे होणारे विपरीत परिणाम आहेत, याकडे दुर्लक्ष करायचं आहे. चिंता, मानसिक असंतुलन कमी व्हावे, झोप आहे ती लागावी म्हणून डायझेपमची गोळी द्यायची आहे. ती दिवसातून 3 वेळेस द्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर सुरुवातीला चहा, दूध, फळांचा रस, लिंबाचा रस, सरबत यासारखे म्हणजे आपल्या लिक्विड फॉर्ममध्ये द्यायचं आहे आणि चालू ठेवायचं आहे. 4थ्या दिवसापासून हलका आहार द्यायचा, नंतर हळूहळू पूर्ण आहार द्यायचा. रोग्यास कॉन्स्टिपेशन होऊ नये म्हणून रेचक द्यायचं आहे सौम्य, आणि त्याचा उपयोग न झाल्यास 48 तासानंतर एनिमा द्यायचा आहे. शौचाच्या वेळेस कुंतण्याबद्दल समजावून सांगायचं आहे. रेचकमध्ये आपण देतो, म्हणजे कुठलंही लिक्विड फॉर्ममध्ये आपण ते देतो ओरली. खोलवर असलेल्या निलेमध्ये रक्ताची कुठली होऊ नये म्हणून डीप वेन थ्रोम्बोसिस इंजेक्शन हिपॅरिन जे असतात ते 5000 युनिट्स निलेतून किंवा त्वचेखाली जे आपण सबक्यूट देतो दर 8 तासांनी द्यावे व नंतर आवश्यकतेनुसार वॉरफरीन सारखे तोंडाने द्यावयाचे रक्तगुटण प्रतिबंधक औषध सुरू करायचं आहे. त्यानंतर वर्धित रक्तदाबामुळे झाले असल्यास त्यावर उपाय किंवा डायबिटीसमुळे झाले असल्यास त्यावर उपाय आपल्याला कशामुळे झाले, ब्लड प्रेशर की बीपीमुळे, ते आपल्याला करून आपल्याला औषध उपचार सुरू करायचा आहे. हृदयरोहण्यामध्ये रक्ताची कुठली अडकून निर्माण झालेला अडथळा दूर होऊन शक्यतो हृदयरोहण्या मोकळ्या व्हाव्यात म्हणून औषधोपचार करतात. त्यामध्ये स्ट्रेप्टोकायजिन, युरोकायजिन फार उपयुक्त ठरते कारण त्याचे दुष्परिणाम नाहीत, परंतु ते अद्याप भारतात उपलब्ध नाही आहे. पुढील विपरीत परिणाम होऊ नये म्हणून खालील खबरदारी घ्यायची आहे. लेफ्ट वेंट्रिक्युलर फेल्युअर, कार्डियक अरेस्ट, मज्जाघात, ॲर्थेमियाज, सायनसिस, ब्रॅडिकार्डिया, वेंट्रिक्युलर एक्टोपिक बीट्स हे सुरू झाल्यावर बरोबर लिगोकेन या निलेमधून जाणाऱ्या ग्लुकोजमध्ये घालतात. याचा सुरुवातीचा डोस 100 मिलीग्राम इतका असून नंतरचा 2 मिलीग्राम दर मिनिटाला इतका ठेवतात. वेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया, ॲट्रियल फिब्रिलेशन यासाठी डिगॉक्झिन देतात. या औषधांचा सुरुवातीचा डोस निलेतून देतात व नंतर गोळ्याच्या स्वरूपात तोंडाने देतात. या औषधांचा उपयोग न झाल्यास हृदयस्पंदनाचा वेग कमी करण्यासाठी प्रोकेनामाइड, प्रोटोक्लोल, फेनायटोइन यांचा उपयोग करून पाहतात. वेंट्रिक्युलर फिब्रिलेशन झाले व कोणत्याही औषधाचा परिणाम झाला नाही तर जोरदार विद्युत प्रवाह छातीमध्ये सोडतात. इलेक्ट्रिक करंट आहे तो, त्यामुळे मात्र हृदयाचे स्पंदन स्वाभाविकपणे सुरू होते. यालाच इलेक्ट्रिक कार्डिओजन असं म्हटलं जातं, शॉक दिला जातो त्याला. अशामध्ये जर रुग्ण आला तर आपल्याला ती काळजी घ्यायची आहे. तर अशा प्रकारे होता हा आजचा व्हिडिओ. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, नोट्स काढून घ्या आणि धन्यवाद.